नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आज आपण करणार आहोत शक्तिवर्धक काढा आणि रोगवर्धक काढा। जर मानवी शरीराला काही डिसीज झाले असतील, रोग झाले असतील, तर त्या रोगाचं निवारण व्हावं आणि जर तुम्हाला विटनेस येत असेल, म्हणजे थकवा येत असेल, काही काम करावंसं वाटत नसेल, तर त्यासाठी पण हे तुम्हाला शक्ती देईल। शक्तिवर्धक काढा आणि रोगवर्धक काढा आपण आज बनवत आहोत। याला म्हणतात अष्टवर्धक काढा, म्हणजे सप्त वनस्पती काढा। सप्त वनस्पती, याच्यामध्ये 7 वनस्पती आहेत आणि दुसरी गोष्ट काय काय आहे ते पाहूया आपण। तर मित्रांनो, यामध्ये सुरुवातीला आपण घेतला आहे एक खलबत्या। आपल्याला याच्यामध्ये कुटायचं आहे सगळं। या औषधीसाठी आपण सगळ्यात महत्त्वाचं आहे लसण। लसणाचा एक कांदा घेतलेला आहे आपण, शुद्ध, कुठलंच फंगल इन्फेक्शन वगैरे नसलेला शुद्ध लसणाचा कांदा। त्यानंतर एक छटाक गूळ घेतलेला आहे मित्रांनो। हा गूळ आहे, काळा गूळ आहे, जैविक गूळ आहे, याच्यात कुठलाही केमिकल नाही आहे, असा जैविक गूळ आपण एक छटाक घेतलेला आहे। त्यानंतर घेतलेला आहे आपण अजवाईन, जिरा घेतलेला आहे आपण एक छटाक। त्यानंतर बायोहन्सर घेतला आहे आपण, आपल्याला घ्यायचं आहे हे 500 ml बायोहन्सर। त्याच्यानंतर आपण हे घेतलेलं आहे गुलाब जेल बनवण्यासाठी गुलाब जेल काढा, गुलाबाचे पानं। त्याच्यानंतर हे घेतलेलं आहे मोगरा, गेंदाचा मोगरा आहे, सेंटेड मोगरा आहे हे मोगरा, आणि मोगऱ्याचे एक फूल। गुलाबाचं पण एक फूल पाहिजे होतं पण भेटलं नाही, म्हणून मोगऱ्याचं एक फूल आणि 4 पानं, गुलाबाचे 4-5 पानं। त्यानंतर आपण तुळशी घेतली आहे, तुळशी मंजिरी सहित घ्यायची, मंजिरी, तुळशी आणि तुळशीची काडी। त्यानंतर घेतला आहे आपण आंब्याचे 5 पानं। त्यानंतर घेतला आहे आपण बदामाचं मोठं पान असतं, त्याच्यामुळे एकच पान पुरेसं आहे आपल्याला। त्यानंतर घेतला आहे आपण जांभळीचे 4 पानं घेतलेले आहेत। त्यानंतर घेतला आहे आपण नीम खूप औषधी वनस्पती आहे। नीम घेतला आहे आपण। आता सध्या लिंबाला फुलं आलेली आहेत, लिंबुळ्या पण आहेत, काही बारीक बारीक लिंबुळ्या, फुलं, पान आणि काडी। अशा प्रकारे हे सर्व मिक्स करून आपल्याला ह्या खलबत्त्यामध्ये कुटायचं आहे हे सगळं। आणि कुटल्यानंतर हे बायोहन्सर आहे, शुद्ध देशी गाईचं गोमूत्र। तर बायोहन्सरमध्ये आपल्याला 500 ml बायोहन्सर किंवा 1 लिटर घ्या, 1 लिटर बायोहन्सर घ्यायचं आणि ते निम्म होईपर्यंत हे सगळं त्याच्यामध्ये टाकून उकळायचं। निम्म होईपर्यंत हे त्याच्यामध्ये टाकून उकळायचं आणि ते गाळून घ्यायचं। आणि गाळून घेतल्यानंतर ज्या व्यक्तीला विटनेस येतोय किंवा ज्या व्यक्तीला शरीरामध्ये कुठले डिसीज आहेत, कुठले रोग आहेत, आजार आहेत, त्या आजाराला समूळ नष्ट करण्यासाठी हा वनस्पती काढा वापरण्यात येत आहे। ज्या माणसाला विटनेस येतोय, थकवा जाणवतोय, काही काम करावंसं वाटत नाही, मन लागत नाही, आणि काही शरीराच्या व्याधी आहेत, त्या कुठल्याही असू द्या, मग कॅन्सरच्या जरी असल्या तरी त्या गाठी जिरतील, जर आजार असतील तरी ते आजार यानं कमी होतील। तर अशा प्रकारे हा वनस्पती काढा, सप्त वनस्पती काढा आपण इथं तयार करत आहोत। तर आपण हे सर्व याच्यात टाकून कुटूया। हे पहा मित्रांनो, आपण हे सर्व साहित्य 11 पदार्थ होते ते आपण सगळे एकत्र करून याच्यात कुटलेले आहेत। काय काय होते पुन्हा एकदा लक्षात घ्या। नीमपत्ती 1, बदामपत्ती 2, जांभूळपत्ती 3, तुळशीपत्ती 4, गुलाबपत्ती 5, जिरा 6, लसूण 7, गूळ 8,
बायोहन्सर 9 आणि असे टोटल 11 पदार्थ आपण याच्यात कुटलेले आहेत. ज्यांना पूर्ण माहिती पाहिजे त्यांनी सुरुवातीपासून व्हिडिओ पहा. आता याला आपण उकळूया. नंतर काढा तयार झाल्यानंतर एकदा दाखवतो तुम्हाला. हा शक्तिवर्धक काढा आहे. शरीरातलं विष बाहेर करणारा काढा आहे. पूर्ण डिशीस यानं दुरुस्त होतात.